सभासदांच्या विश्वासावर वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेची यशस्वी भरारी. 25.54 लाखांचा नफा, 11% लाभांश जाहीर. सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सक्षम व्यवस्थापनाच्या बळावर वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात 25,54,000 रुपयांचा नफा मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये असे प्रतिपादन ॲडव्होकेट विजय जमदग्नी यांनी केले. वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेच्या 12व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुरलीधर गवळी, संस्थेचे चेअरमन विकास पुजारी आणि व्हाईस चेअरमन विनोद पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन विकास पुजारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचा अखंड विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे संस्थेने अल्पावधीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. संस्थेच्या ठेवींचा आकडा 20,78,00,000 रुपयांपर्यंत पोहोचला असून यावर्षी सभासदांना 11% लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. मुरलीधर गवळी यांनीही संस्थेच्या वाटचालीचे कौतुक करत कमी कालावधीत वासुदेवानंद सरस्वती पतसंस्थेने सहकार क्षेत्रात विश्वासार्ह आणि आदर्श कार्य उभे केले असल्याचे नमूद केले. सभेमध्ये सचिव रमेश टोपकर यांनी वार्षिक अहवाल वाचून विविध विषय सभेपुढे मांडले. सभासदांनी सर्व विषयांना हात उंचावून एकमताने मांडले. यावेळी कार्यक्रमात संस्थेच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पिंपरी एजंट, लेखापरीक्षक, ऑडिटर, सराफ आणि अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत संचालक सुमित गवळी यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर विभूते यांनी केले, तर आभार संचालक सतीश खोंबारे यांनी मानले. यावेळी संचालक मंडळ, सभासद आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परतफेड करता. विकासला मी विचारलं की पिगमी एजंटचा तुम्ही सत्कार करताय, किती पिगमी एजंट आहेत? कारण मोठमोठ्या संस्थांमध्ये सुद्धा एक दोन पिगमी एजंट आहेत, पण इथं या ठिकाणी विकासने मला सांगितलं की 6-7 पिगमी एजंट आहेत आणि कलेक्शन त्यांचं रोजचं 1,00,000-1.25 लाखाच्या पुढे आहे. अर्थात वाढीसारख्या ठिकाणी कलेक्शन हे होणारच आहे, पण ते कलेक्शन पुढे फिरलं पाहिजे आणि येणाऱ्या कलेक्शन रोजच्या रोज पिगमी एजंट ज्या पद्धतीनं आपल्या संस्थेकडे जमा करतायत, या पिगमी एजंटसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. कष्ट करतात, कारण ऊन पाऊस वारा न बघता घरोघरी हिंडणं, दारोदारी जाणं, ते गोळा करून आणणं. काही वेळा माझ्यासारखा मनुष्य म्हणतो जरा थांब 5 मिनिटं, माणूस तो मला दिसत नाही का तुला? हा सगळा मान असू दे, अपमान असू दे, हे सहन करणं, त्यांच्या ड्रॉवरमधली पासबुकं स्वतः काढून घेणं, भरणं, ठेवणं, नाना तरा या एजंटना करावे लागतात. पण सर्व मान अपमान सहन करून फक्त संस्थेच्या प्रेमाप्रती ते काम करतात. त्यामुळे त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करावं वाटतं. मगाशी वाडीकर सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या संस्थांमध्ये मी काम करतो, तसं आता एक